लिसनर्स, कसे आहात सगळे? रेडिओ एमपीएससी गुरु ऐकताय ना? रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. जीवनात निर्णय घेण्याची ताकद ज्या व्यक्तीच्या अंगात असते तो भूतकाळात काय घडलं याचा विचार न करता वर्तमान आणि भविष्यकाळाचा विचार करून पुढे चालतो. मित्रांनो, आज आहे 9 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आपलं दिनविशेष हे सत्र. 2003 मध्ये संगीतकार रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजच्याच दिवशी 1973 मध्ये बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले. आजच्याच दिवशी 1969 मध्ये बोईंग 747 विमानाची पहिली उड्डाण चाचणी घेण्यात आली. 1951 मध्ये स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू करण्यात आली. आजच्याच दिवशी 1933 मध्ये साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली. 1900 मध्ये लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरुवात झाली. आजच्याच दिवशी 1970 मध्ये ग्लेन मॅकग्रा यांचा जन्म झाला. ते ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज होते. आजच्याच दिवशी 1922 मध्ये जिम लेकर यांचा जन्म झाला. ते इंग्लिश क्रिकेट खेळाडू होते. त्यांचा मृत्यू 23 एप्रिल 1986 मध्ये झाला. 1874 मध्ये आजच्याच दिवशी स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म झाला. ते लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग त्यांचे लुळे पडले, त्यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले होते. त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. मात्र लहानपणापासूनच ते कविता करत असत. स्वातंत्र्यवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्यकांक्षेची दिशा गवसली. त्यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1926 मध्ये नाशिक येथे झाला. 2008 मध्ये आजच्याच दिवशी डॉक्टर मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन. ते कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक होते. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी झाला. 1917 मध्ये होमी J.H. तल्यारखान यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते गांधीवादी नेते, सिक्कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री आणि आमदार होते. त्यांचा मृत्यू 27 जून 1998 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1871 मध्ये फ्योदोर दोस्तोवस्की यांचा मृत्यू झाला. ते रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1821 रोजी झाला. 2000 साली शोभना समर्थ यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी. त्या चित्रपट अभिनेत्री व निर्मात्या होत्या. त्यांचा जन्म 1915 साली झाला. 1984 मध्ये तंजोर बालसरस्वती यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्या भरतनाट्यम नर्तिका होत्या. त्यांचा जन्म 13 मे 1918 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1981 मध्ये MC छागला यांचा मृत्यू झाला. ते न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर 1900 रोजी झाला. 1979 मध्ये राजा परांजपे यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन. ते चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते होते. त्यांचा जन्म 24 एप्रिल 1910 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1966 मध्ये दामू अण्णा जोशी यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक होते. या संस्थेने प्रल्हाद केशव अत्रे यांची अनेक नाटके केली. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.